कुलकर्णी सरकार, सर्व ठिकाणी तर खणून पाहिलं पण काही सापडलं नाही. मोठा चमत्कारिक आहे हा. एवढ्या सहजतेने नाही मिळायचा पुरावा. असं वाटतंय याने वाड्याच्या मागे लपून ठेवलेत पुरावे. थांबा रे, वाड्याच्या मागे खणून पाहूया आपण. चला. हरिओम. आवाज कसला? पहा तिथे काय आहे ते. हरिओम हरिओम. याला कोणी इथे का पुरून ठेवेल पोलीस साहेब? यात असं काय आहे जे लपवू पाहतोय कोणीतरी? पुरावा पुरावा मागत होतात ना पोलीस साहेब. हा हे पुरावा. यात बंद आहे इंग्रज सरकारच्या विरोधाचं रहस्य. हा चमत्कार पाहून मला त्या दिवसाची आठवण झाली जेव्हा बालयोगींनी अशाच प्रकारे त्यांच्या गुरूंच्या गुप्त समाधीचं दर्शन घडवलं होतं. खोदण्यात एवढं शोधलं आणि वेळ वाया घालवलात. जर देव पण शोधलं असतं तर कदाचित काही सापडलं असतं. शब्दांच्या खेळाने प्रभावित होणार नाही आम्ही. शब्दांचा नाही, माणसाच्या मनाचा खेळ आहे हा. कुलकर्णी सरकार, साईंच्या विरुद्ध एकही पुरावा नाहीये, त्यामुळे त्यांना अटक केली नाही जाऊ शकत. हरिओम. यांना घेऊन चला. आत्मसमर्पण केल्यावरही, हिंसेचा त्याग केल्यावरही आमच्या बरोबर असं का घडतंय साई? कर्म आणि फळापासून कोण मुक्त आहे राणा? देवांनाही आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात. हाच प्रायश्चिताचा मार्ग आहे. तू ज्या लोकांना लुटलंस, ज्यांना दुःख दिलंस, त्यांचे अश्रू कदाचित सुकले असतील, पण त्या अश्रूंचे ओघळ अजून तसेच आहेत. जर तू तुझ्या अपराधांचा स्वीकार केलास आणि त्यांची क्षमा मागून आपली शिक्षा भोगलीस, तर या जगाचा न्याय आणि ईश्वर दोघांवरही विश्वास अटल राहील. फार मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर आणि धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी ही पहिली परीक्षा आहे तुझी.
अल्लाह मालिक. नाही नाही नाही, थांबा सरकार, थांबा थांबा सरकार. नाही 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 सरकार, माझं ऐकून तरी घ्या सरकार. अहो जीव जाईल हो माझा सरकार. सरकार नाही. तू मरणार नाही, पण तुझी हाडं नक्कीच मोडतील. दादा आणि मी तुझा उपचारही करणार नाही. दादा नाही. दादा थांब, तसं ऐकून तरी घे. काय ऐकू? याच्यामुळे सर्वांसमोर आमची मान खाली गेली. एक जबाबदारी दिली होती ती पूर्ण करू शकला नाही. हा गाढव जा मर. नाही सरकार, मी तर तेच केलं जे तुम्ही सांगितलं होतं सरकार. हो, वेड्यासारखा पळत आला होता हा. मी स्वतः पाहिलं होतं याला. अरे सांग ना रे दादाला. मी पळत आलो, पेटी उघडून दारू गोळा काढला, पडक्या घराच्या दिशेने निघालो तेव्हा माझा पाय घसरला सरकार. आणि उठताच मला लाडू दिसले. लाडू घ्या. आणि ते लाडू बघून मी थांबलो सरकार. ऐकलंस ना दादा, काही येतंय का लक्षात? म्हणजे ते लाडू लाडू नाहीत, कोणाला तरी वाचवण्याचा कट होता. मोठ्या शिताफीने लाडू देऊन साईला वाचवण्यात आलंय. आणि तू एस की या बिचाऱ्याचा जीव घेत होतास. म्हणजे की करावं एकाने आणि भरावं कुणी दुसऱ्यानेच. हा तर न्याय नाही झाला ना दादा. रुक्मिणी, माझं ऐकून घ्या. माझं ऐकून घ्या ना. मी काही केलेलं नाहीये. माझं ऐकून घ्या. दादा हरिओम. मी खरं बोलते, माझ्यावर विश्वास ठेवा. तूच त्या ढोंग्याची मदत केलीस ना? मी खरं बोलते, मी काही नाही केलं. आज आणखी एकदा पुन्हा पराभूत झालो मी अवघ्या गावासमोर. ही क्रोधाची आग विझत नाहीये आणि आतल्या आत आम्हाला भस्म करत चालली आहे. राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी. नाव तुझ माझी आता लावी रे राम कृष्ण युगे भक्तांसाठी राम कृष्ण हरी, राम कृष्ण दाता तुझी विधाता तुझी रे माझा राम कृष्ण हरी, परम ज्ञान मज द्यावे चिरंतन अलख निरंजन साई राम कृष्ण अज्ञान तिमिर हे घोर भयंकर ज्योति शुभंकर साई कृष्ण हरी, ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई कृष्ण हरी, ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम.
खंडोबाराया. यमुना, काय बाबा? अगं मंदिरात जायला उशीर होतोय. कुठे आहेस? बाबा हा, या काय झालं? बसा ना. काय झालं बाळा? अहो बसा ना. अगं पण काय झालं? लग्न करून जाणार आहेस तू एक दिवस, मग कोण घालणार आहे मला हे रोज? यमुने, स्वयंपाकघराचे काम उरले ते पूर्ण करून घे बाळा. जा. हो आई. जा. लग्न करून जाणार म्हणे, सोयरीक जमेल तेव्हा ना. का? तुझ्या मावशीच्या ओळखीचे आहेत ना कुणी? तू म्हणाली होतीस तसं. यमुनेच्या लग्नाचं वय उलटून चाललंय, त्यामुळे हे स्थळ तर हातचं गेलं. परंतु जर असं सुरू राहिलं तर कोण करणार आपल्या यमुनेशी लग्न? एका मुलीचं लग्न तर नाही लावू शकत आपण. उरलेल्या दोघींचं काय होणार? लग्नाच्या खर्चासाठी तुम्हालाही कुलकर्णी सरकारांकडे कर्ज मागायला तसंच जावं लागेल जसं गावातले इतर लोक जातात. साई कृपेने सर्व शुभच होईल, विश्वास ठेव. तेच तर मी तुम्हाला समजावते. जर तुम्ही असं साई साई नामाचा जप करत राहिलात ना तर कुलकर्णी सरकार अंगठा दाखवतील तुम्हाला. हे काय बोलतेस तू? तुमच्या मनात साईबद्दल जेवढं प्रेम आहे ना ते तुमच्या मनातच राहू द्या. आणि जगासमोर साईपासून तुमचं दूर राहणंच योग्य राहील. त्यांच्याशी गाठी भेटी बंद करा आता तुम्ही. त्यांचं काय, आज इथे तर उद्या तिथे, आगापिछा काहीच नाही. तुम्ही 3 मुलींचे पिता आहात. जरा विचार करून पाऊल उचला, नाहीतर आयुष्यभर 3 मुलींचा भार नाही उचलू शकणार तुम्ही. साई, साई, आजीनी शपथ मागे घेतली. आताही तुमच्याशी बोलू शकते, भेटू शकते आणि स्वतः जेवण सुद्धा देऊ शकते. समोर आल्यावरही तुझ्याकडे दुर्लक्ष करणं, तुझ्याशी न बोलणं, या आयुष्यात यापेक्षा मोठी शिक्षा नाही भोगलीये मी. खूप दुःख दिलं ना मी तुला. तू खोटं बोलतीयस बायजाई. माझ्या सोबत नसूनही प्रत्येक क्षण माझ्या सोबतच होतीस. तू माझ्याशी बोलली नसशीलही, पण तुझं मन तर नेहमी माझ्याबद्दल विचार करत होतं. तू जरी मला वळून पाहिलंही नसशील, पण रात्रंदिवस माझीच काळजी करत होतीस तू.
मग आता तूच सांग बायजाई, तू माझ्यापासून वेगळी होतीस? एकही असा क्षण आठवतो का तुला? माझ्याशी बोलू न शकल्याने तुझी ही घुसमट झाली, त्याची कल्पना आहे मला. माझ्याकडे पाठ फिरवल्यावर तुला जो त्रास झाला, त्या त्रासाची मला जाणीव आहे. तुला वाटलं तरी माझ्यापासून दूर नाही राहू शकत बायजाई. देवा पांडुरंगा, ही आई पण ना तुम्हाला भेटली नाही तरी रडते, आता भेटलीये तरी रडते. काही अवस्था केलीये कोतवालांनी तुझ्या या घराची. सत्य का नाही बघू शकत हे लोक? सगळी माणसं आहेत बायजाई, सर्वांचा आपापला कमकुवतपणा आहे. सत्य पाहण्यात आणि त्याला ओळखण्यात फरक असतो. ते ओळखून ते मान्य करणे सर्वात कठीण असतं. त्या लोकांना हे कळत नाहीये की या गोष्टींमध्ये ते त्यांचा मौल्यवान वेळ घालवतायत. पण जाऊ देत, तू बस बरं, मी तुला जेवायला वाढते. हो, आईनी ती सगळी पक्वान्न बनवली जी तुम्हाला आवडतात. मला स्थूल करण्याचा विचार आहे बायजाईचा. हो, हवा तर असंच समज. चल बस बरं आता. अस्वस्थ होऊन काही लाभ नाही. लग्न जुळेल की. तुम्ही तर असं म्हणताय जणू मुलगा तुमच्या शेजारीचा आहे. अरे असंच समजा आता तुम्ही. जर तुम्ही इथे आला नसता तर मी तुमच्याकडे येणारच होतो तुम्हाला भेटायला. आमचे एक स्नेही आहेत, यमुनेच्या स्थळासाठी बोललोय मी त्यांच्याशी. खरंच? कोण आहेत? कुटुंब कसं आहे? कुटुंब तर फारच चांगलं आहे, आणि जर चांगलं नसतं तर त्यांच्याशी मी स्थळाबद्दल बोललोच नसतो. तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी आहेत. तालुक्यातील मोठे व्यापारी आहेत. त्यांना हुंडा तर हुंड्यासारख्या वाईट प्रथेला संपवणं माझ्या हाती असतं तर. पण ही प्रथा तर युगानुयुगे चालत आली आहे, रोगासारखी पसरत चालली आहे. जोपर्यंत समाज बदलणार नाही, विचार बदलणार नाहीत, तोपर्यंत काही बदलणार नाही. मी आजच निरोप धाडतो त्यांना. खंडोबाने 3 मुली दिल्या, सोबत धनही दिलं असतं तर या 3ही मुलींचं लग्न थाटामाटात केलं असतं. खंडोबारायाने तुम्हाला 3 मुली दिल्या आहेत, आणि मुलगी तर सर्वात मोठं धन असतं, आणि कन्यादान सर्वांच्या नशिबी नसतं. याला खंडोबारायाचा आशीर्वाद समजा. काळजी करू नका, सगळं सुरळीत होईल. सांभाळू. रात्रभर दोरीने बांधून ठेवल्यावर आता डोकं ठिकाणावर आलं असेल वहिनीचं. स्वतःला फार हुशार समजते ना, आता समजेल तिला. बहिणी, तू 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 तिथे होतीस ना? आत कुणी सोडवलं तुला? ही दोरी कुणी सोडली तुझी? माझ्या स्वामींनी. मी तुमच्यासाठी थोडी न्याहारी आणते. हा हा.
स्वामींनी म्हणजे म्हणजे दादाने या सटवीला का सोडलं? दादा कधीपासून बायकोचा मिंदा झाला? जर असं झालं असेल ना तर अजिबात चांगलं नाही झालंय. जर हे दोघे एकत्र आले ना तर मला पुन्हा माझ्या त्या अवलक्षणी सासरी जावं लागेल. नाही हे होणं शक्य नाही. मी असं होऊच देणार नाही. आज तू माझ्या घरी नाही, मी तुझ्या घरी आले आहे. एक आई आली आपल्या मुलाच्या घरी, त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालायला. हे काय झाले तुझ्या हाताला? काही नाही बाईजाई. दाखव साई.